नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग, ओवी किंवा संत विचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. संतांची संतवाणीला सबस्क्राईब करा आणि हे आपण लोक कल्याणासाठी करत असल्याने आमच्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला. संत नामदेव महाराजांचा हा अभंग मानवी मनाची वासना, काम, माया आणि प्रारब्धाची अटळता यावर भाष्य करणारा एक अत्यंत सखोल उपदेश आहे. या अभंगात ज्ञानी आणि तपस्वी पुरुष देखील मोहाच्या जाळ्यात कसे अडकले याचे दाखले दिले आहेत. या अभंगात त्यांनी मोठमोठ्या ऋषीमुनींची आणि राजांची उदाहरणे देऊन हे पटवून दिले आहे की जोपर्यंत मानवाच्या मनात काम, इच्छा, वासना जिवंत आहे तोपर्यंत तो विवेकापासून दूर जाऊ शकतो. पहिला चरण. राजयासी सर्व वृत्तांत ठाऊका, असोनी बाळका पाही नातो. राजयासी, राजाला, परमात्म्याला. येथे राजा म्हणजे सृष्टीचा नियंता, परमेश्वर किंवा अंतरात्मा, ज्याला सर्व काही कळते. सर्व, सगळे काही, विश्वातील अणुरेणूपासून मानवी मनातील विचारांपर्यंतचे सर्व. वृत्तांत, घडलेली हकीकत, वृत्त, जे काही घडत आहे किंवा घडणार आहे त्याचा इतिहास आणि वर्तमान. ठाऊका, माहीत असणे, ज्ञात असणे. भगवंताला माणसाच्या मनात काय चालले आहे हे पूर्णपणे ठाऊक असते. असोनी, असूनही सर्व काही माहिती असूनसुद्धा. बाळका, लेकराला, भक्ताला. भगवंत आपल्या भक्ताला किंवा मानवाला स्वतःच्या लेकराप्रमाणे मानतो. पाही नातो, बघत नाही, लक्ष देत नाही. येथे अर्थ असा की जेव्हा माणूस मोहात पडतो तेव्हा देव त्याला वारंवार वाचवायला येत नाही, कारण तो त्याच्या कर्माचा आणि प्रारब्धाचा भाग असतो. सखोल भावार्थ. येथे राजा हा शब्द केवळ सत्तेचा अधिपती नसून तो एका जाणत्या व्यक्तीचे प्रतीक आहे. ज्याला जगाचा अनुभव आहे, ज्याला नीती अनिती कळते, असा व्यक्ती म्हणजे राजा. तरीही जेव्हा एखादी व्यक्ती मोहात पडते तेव्हा ती आपल्या कर्तव्याकडे आणि नात्यांकडे दुर्लक्ष करते. बाळका पाही नातो याचा अर्थ असा की स्वतःच्या अपत्याकडे किंवा भविष्याकडे पाहण्याची दृष्टी तो गमावून बसतो. उदाहरण. धृतराष्ट्राचे उदाहरण येथे चपखल बसते. धृतराष्ट्र राजा होता, त्याला धर्म काय आणि अधर्म काय हे ठाऊक होते, पण पुत्राच्या, दुर्योधनाच्या मोहापोटी त्याने डोळे असूनही आंधळेपण स्वीकारले आणि पांडवांवर होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहिला. जेव्हा माणूस मोहात पडतो तेव्हा तो आपल्या रक्ताच्या नात्यालाही विसरतो. जसा एखादा पिता आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवतो. वडिलांना माहीत असते की मुलगा पडू शकतो, वृत्तांत ठाऊका, पण मुलाने स्वतः शिकावे म्हणून ते लांबून बघत राहतात. तसेच परमेश्वर मानवाच्या चुकांकडे साक्षीभावाने पाहतो. दुसरा चरण. कामिक जगासी कामची आवडे, स्त्री मोहाने वेडे झाले बहु. कामिक, वासनायुक्त इच्छांनी भरलेला, ज्याच्या मनात सतत भौतिक सुखाच्या इच्छा असतात असा मनुष्य. जगासी, जगाला, संसारी माणसांना. कामची, वासनाच, इच्छाच. काम म्हणजे केवळ शारीरिक ओढ नव्हे तर कोणतीही तीव्र भौतिक इच्छा. आवडे, आवडते. माणसाला अध्यात्मापेक्षा क्षणभंगूर विषयासक्ती जास्त प्रिय वाटते. स्त्रीमोहाने, स्त्रीच्या ओढीने, मायाजालाने. येथे स्त्री हे मायेचे प्रतीक आहे, एखाद्या रूपाच्या किंवा सुखाच्या आकर्षणाने. वेडे, भान हरपलेले, स्वतःचे हित कशात आहे हे विसरून गेलेले. झाले बहु, खूप लोक झाले आहेत. इतिहासात असे अनेक दाखले आहेत. सखोल भावार्थ. कामिक म्हणजे जो विषयांच्या अधीन झाला आहे असा, ज्याचे मन सतत बाह्य सुखाच्या मागे धावते, त्याला सत्यापेक्षा काम, वासना जास्त प्रिय वाटते. नामदेव महाराज म्हणतात की जगातील अनेक महान पुरुष केवळ सौंदर्याच्या किंवा स्त्रीच्या मोहात पडून आपले सर्वस्व गमावून बसले आहेत. हे वेडेपण म्हणजे बुद्धीचा नाश होय. उदाहरण. ज्याप्रमाणे पतंग दिव्याच्या प्रकाशावर भाळून स्वतःचा देह जाळून घेतो, त्याप्रमाणे विषयलोलूप माणूस क्षणिक सुखासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची पुणेही खर्च करतो. इतिहासात अनेक साम्राज्ये केवळ अशाच वासनेमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. एखादा राजा आपले संपूर्ण राज्य आणि कर्तव्य विसरून जर केवळ विलासात मग्न झाला तर त्याला कामवेड म्हटले जाते. हे वेड माणसाला विनाशाकडे नेते. तिसरा चरण. रावणाने वेदा ऋचा पदे केली, सीते लागी आली भ्रांती कैसी. रावणाने, दशग्रीव रावण. रावण हा महान विद्वान आणि शिवभक्त होता. वेदान, वेद ज्ञान, चारही वेदांचा ज्ञाता. ऋचा, वेदांतील मंत्र, वेदांतील मंत्रांची रचना आणि पठन करणारा. पदे, शब्दावली रचना, त्याने शिवतांडव स्तोत्रासारखी महान पदे रचली. सीतेलागी, सीतेसाठी, साक्षात आदिशक्तीच्या रूपासाठी. आली भ्रांती, भ्रम झाला, बुद्धी भ्रष्ट झाली. इतका विद्वान असूनही त्याला परस्त्री अभिलाषेचा मोह झाला. कैसी, कशी काय. नामदेव महाराज आश्चर्य व्यक्त करतात की ज्ञानाचा हिमालय असूनही वासनेने त्याला कसे खाली पाडले. सखोल भावार्थ. रावण हा कोणी सामान्य व्यक्ती नव्हता, तो महान शिवभक्त आणि चारी वेदांचा ज्ञाता होता. ज्याने वेदांच्या ऋचांचे गायन केले, ज्याला शास्त्रे मुखोद्गत होती, अशा विद्वान व्यक्तीलाही सीता, परस्त्री प्राप्त करण्याची भ्रांती, भ्रम, वेड झाली. ज्ञानाचा गर्व असला तरी वासना माणसाला कसे खाली पाडते हे येथे स्पष्ट होते. उदाहरण. एखादा शास्त्रज्ञाने किंवा मोठ्या विद्वानाने आपले संपूर्ण आयुष्य अभ्यासात घालवावे
आणि म्हातारपणी एखाद्या छोट्याशा प्रलोभनाला बळी पडून आपले चारित्र्य डागाळून घ्यावे, तसाच प्रकार रावणाच्या बाबतीत घडला. ज्ञान असूनही जर संयम नसेल तर ते ज्ञान व्यर्थ ठरते. चौथा चरण. पाराशरा ऐसा दासीसी शमन. हे नव्हे बोलणे आश्चर्याचे. पाराशरा, ऋषी पाराशर, अत्यंत थोर ऋषी आणि महर्षी व्यासांचे पिता. ऐसा, अशा थोर व्यक्तीला, इतक्या महान तपस्व्याला, दासीसी कोळी समाजातील मुलगी मत्स्यगंधा, एका साध्या दासीच्या सत्यवतीच्या सौंदर्याचा मोह झाला. शमन, संभोग, शांती शोधणे. तपाची शक्ती असतानाही ते कामवासनेला आवरू शकले नाहीत. हे नव्हे, हे नाही, हे केवळ साधे बोलणे नाही, बोलणे आश्चर्याचे. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट. नामदेव महाराज म्हणतात की एवढ्या मोठ्या ऋषींचे मन ढळणे हे सामान्यांसाठी खूप मोठे आश्चर्य आहे. सखोल भावार्थ. पाराशर ऋषी हे महान तपस्वी होते, परंतु मत्स्यगंधेच्या सत्यवतीच्या सौंदर्याला पाहून त्यांचे तप ढळले. नामदेव महाराज म्हणतात की ही गोष्ट आश्चर्याची वाटली तरी वास्तव आहे. जो काम मोठ्या ऋषींनाही आपल्या जाळ्यात ओढू शकतो, तिथे सामान्य माणसाची काय कथा. उदाहरण. हजारो वर्षे हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या योगी पुरुषाने जर एका सुंदर फुलाच्या सुगंधासाठी आपले ध्यान मोडले तर ती त्याच्या मनाची कमजोरी आहे. हे चरण माणसाला सावध करते की तुम्ही कितीही मोठे झालात तरी मनातील विकार कधीही उसळी मारू शकतात. ज्याप्रमाणे एखादा हिरा अग्नीत वितळू नये असे आपल्याला वाटते, पण तोही अतिउष्णतेने वितळतो, तसेच पाराशरांसारखा तप हिरा मोहाच्या आचेत वितळला. पाचवा चरण. विश्वामित्र झाला रंभेपाठी श्वान. सांडोनी अभिमान तपाचाही. विश्वामित्र प्रसिद्ध ऋषी, ज्यांनी स्वतःच्या तपाने नवीन सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळवले होते. झाला बनला, स्वतःचे अस्तित्व विसरला. रंभेपाठी, अप्सरेच्या मागे, इंद्राने पाठवलेल्या रंभा किंवा मेनका यांच्या सौंदर्याला भुलून. श्वान, कुत्रा, हे शब्द नामदेव महाराजांनी अत्यंत तीव्रतेने वापरला आहे. मोहाच्या मागे धावणारा माणूस आपली प्रतिष्ठा विसरून कुत्र्याप्रमाणे लाचार होतो असा याचा अर्थ. सांडोनी, त्यागून सोडून विसरून जाऊन. अभिमान, गर्व, प्रतिष्ठा, मी एवढा मोठा ऋषी आहे हेही तो विसरला. तपाचाही हजारो वर्षांच्या तपस्येचा, साठवलेली सर्व आध्यात्मिक शक्ती एका क्षणात खर्च झाली. सखोल भावार्थ. विश्वामित्र हे राजर्षी होते, त्यांनी आपल्या तपोबलाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळवले होते. मात्र रंभा किंवा मेनका समोर आल्यावर त्यांचा तो तपाचा अभिमान आणि संयम गळून पडला. श्वान, कुत्रा, हा शब्द येथे लाचारीचे प्रतीक म्हणून वापरला आहे. माणूस वासनेच्या अधीन झाल्यावर आपली प्रतिष्ठा विसरून एखाद्या प्राण्यासारखा लाचार होतो. उदाहरण. एखादा मोठा अधिकारी किंवा नेता ज्याचा समाजात खूप दबदबा आहे, जर तो एका भानगडीमध्ये अडकला तर त्याची अवस्था विश्वामित्रांसारखीच होते. त्याचे पद, प्रतिष्ठा आणि वर्षांची मेहनत एका क्षणात धुळीला मिळते. वर्षानुवर्षे कष्टाने कमावलेली इस्टेट जशी एका रात्रीच्या जुगारात हरवली जाते, तसेच विश्वामित्रांचे तप एका क्षणाच्या मोहाने नष्ट झाले. सहावा चरण. नामा म्हणे कोण तयासी टाळील, प्रारब्ध करील तेची खरे. नामा म्हणे, नामदेव महाराज म्हणतात, हा अभंगाचा समारोप आहे. कोण कोणाची ताकद आहे. मानवी प्रयत्न अपुरे पडतात तिथे. तयासी त्याला, नियतीला, जे घडणार आहे त्याला. टाळील, टाळू शकेल, बदलू शकेल. प्रारब्धाचा भोग कोणीही टाळू शकत नाही. प्रारब्ध, नशीब, संचित कर्माचा भोग, मागील जन्मीची आणि या जन्मीची कर्मे जी फळाला आली आहेत. करील जे काही करेल, जे नियती घडवून आणेल, तेची खरे, तेच सत्य आहे. शेवटी प्रारब्धच प्रबळ ठरते. सखोल भावार्थ. शेवटच्या चरणात नामदेव महाराज एका मोठ्या सत्याकडे वळतात. ते म्हणतात की माणसाचे प्रारब्ध, नशीब, पूर्वसंचित अत्यंत प्रबळ असते. जेव्हा काळ विपरीत असतो तेव्हा बुद्धी फिरते. विनाशकाले विपरीत बुद्धी. या प्रारब्धाच्या तडाख्यातून कुणीही सुटू शकत नाही. जे नशिबात लिहिले आहे ते भोगावेच लागते. उदाहरण. ज्याप्रमाणे सूर्य उगवणार हे निश्चित आहे आणि त्याला कोणीही थांबवू शकत नाही, त्याप्रमाणे माणसाने केलेल्या कर्माचे फळ, प्रारब्ध, त्याला भोगावेच लागते. कितीही विद्वान असला तरी प्रारब्धाने जर भ्रम निर्माण केला तर तो मोहात पडणारच. एखादा माणूस कितीही सावध चालला तरी विधिलिखितानुसार जर अपघात व्हायचा असेल तर तो होतोच. तसेच थोर ऋषीमुनींच्या वाट्याला आलेले हे मोह त्यांच्या प्रारब्धाचा भाग होते, असे नामदेव महाराज सुचवतात. या संपूर्ण अभंगाचा सार थोडक्यात. 1. ज्ञानी असूनही मायेचा पडदा. राजाला. इथे राजा म्हणजे परमेश्वर किंवा विवेकबुद्धी असाही अर्थ घेता येतो. सर्व काही माहीत असते, तो सर्वसाक्षी आहे. तरीही तो आपल्या लेकरांकडे, भक्तांकडे किंवा जीवांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगू देतो. 2. कामवासनेचा विळखा. जगातील सामान्य माणसाला फक्त काम, वासना, इच्छा प्रिय वाटते. स्त्रीमोहाने किंवा शारीरिक ओढीने अनेक शहाणे लोक वेडे झाले आहेत आणि त्यांनी आपला विवेक गमावला आहे, असे नामदेव महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. 3. मोठ्यांच्या चुकांचे दाखले. आपल्या विधानाला पुष्टी देण्यासाठी नामदेव महाराज काही पौराणिक उदाहरणे देतात. रावण वेदांचा अभ्यासक होता. त्याने ऋचा आणि पदांची रचना केली होती. एवढा विद्वान असूनही
सीतेच्या मोहापायी त्याची बुद्धी कशी भ्रष्ट झाली हे एक मोठे आश्चर्य आहे. पाराशर ऋषी, महान ज्ञानी पाराशर ऋषी एका कोळीण कन्येच्या सत्यवती मोहात पडले. इतक्या मोठ्या ऋषींनी एका दासीसाठी आपला संयम गमवावा ही आश्चर्याची गोष्ट नाही का? विश्वामित्र ज्यांनी कठोर तपश्चर्या केली होती ते विश्वामित्र ऋषी मेनका किंवा रंभेच्या सौंदर्याला भुलले. त्यांनी आपल्या तपाचा अभिमान सोडून दिला आणि ते तिच्या मागे धावू लागले. 4. प्रारब्धाचा विजय. शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात की या जगातील मोठ्या मोठ्या व्यक्तींनाही मोहाने ग्रासले तर त्यांना थांबवणारा कोण आहे? प्रारब्ध करील तेची खरे, म्हणजे माणसाच्या नशिबात जे लिहिले आहे किंवा त्याच्या पूर्वकर्माचे जे फळ आहे तेच शेवटी घडते. कितीही ज्ञान असले तरी प्रारब्धापुढे मानवी प्रयत्न कधीकधी तोकडे पडतात. निष्कर्ष. हा अभंग मानवी अहंकाराला छेद देणारा आहे. नामदेव महाराज आपल्याला सावध करतात की ज्ञान, सत्ता आणि तप या गोष्टी माणसाला मोहापासून वाचवू शकत नाहीत जोपर्यंत माणसाचे मन शुद्ध नाही आणि प्रारब्धाची साथ नाही. हा अभंग भक्तीची आणि शरणागतीची गरज अधोरेखित करतो. हा अभंग आपल्याला सावध करतो की काम आणि मोह अत्यंत प्रभावी आहेत. अगदी ऋषीमुनींनाही त्यांनी सोडले नाही. तिथे सामान्य माणसाची काय कथा? या सर्वांच्या मुळाशी प्रारब्ध असते जे टाळणे कोणालाही शक्य नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.